एक कासव होते. ते फार बडबडे होते. पाण्यात असो की पाण्याबाहेर ते सतत इतरांशी गप्पा मारण्यात मग्न असे. त्यांची एकदा 2 पक्ष्यांशी मैत्री झाली. त्यांच्याशी कासव भरपूर गप्पा मारत असे. त्याने त्या पक्षाला मला कधी तुमच्यासोबत उडायला घेऊन चला ना असा आग्रह केला. पण कासव कसे उडणार ना, म्हणून ते पक्षी काही तयार होत नसत. कासवाने मात्र अनेक दिवस आपला आग्रह चालूच ठेवला. ते पक्षी भेटले की कासव उडण्याबद्दल बडबड सुरू करत असे. शेवटी त्याला कंटाळून ते पक्षी एकदाचे तयार झाले. कासव जड असल्यामुळे त्यांना एकट्याला घेऊन उडणे शक्यच नव्हते. त्यांनी कासवाला घेऊन उडण्यासाठी एक शक्कल लढवली. ते एक जाड फांदी घेऊन आले. त्यांनी कासवाला सांगितले की त्या फांदीला मध्यभागी तोंडाने पकडावे आणि ते दोघे एक एक टोक पकडतील आणि ती फांदी घेऊन उडतील. कासव तयार झाले. पक्ष्यांनी कासवाला ताकीद दिली की बघ, त्याला उडताना अजिबात बोलता येणार नाही, नाहीतर फांदी तोंडातून सुटेल. कासवाने ते मान्य केले. ठरल्याप्रमाणे ते पक्षी कासवाला फांदीवर घेऊन उडाले. ते एका गावावरून जात असताना हे विचित्र दृश्य पाहून लोक हसायला लागले, ओरडायला लागले. त्यांचा ओरडाआरडा ऐकून कासवाला काही राहवले नाही. त्याने त्यांना उत्तर द्यायला तोंड उघडले आणि मित्रांनो, व्हायचे तेच झाले. कासव फांदीवरून सुटले आणि जमिनीवर येऊन आपटले.